तरी पण मी आज शुक्रवारपर्यंत वेळ देतोय वाहतूक अधिकाऱ्याला या 6 विमानतळात. जर त्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि आम्हाला वाटलं की करत नाही तर मी नागरिकांसहित त्यांच्या बीच चौकी जी आहे त्यांची चौकी बिस्लरी चौकी त्या बाहेर उपोषणाला बसणार. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत या मरोळ विभागामध्ये. या ठिकाणी कदमवाडी जंक्शन आहे मरोळ पाईपलाईन याच्या बाजूला. तर आपण बघू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी अनधिकृत पार्किंग असतात. या ठिकाणी महानगरपालिकेची शाळा आहे, त्यासोबत प्रायव्हेट शाळा आहे, इतर ऑफिसेस वगैरे आहेत. पण नेहमीच ह्या ठिकाणी ट्रॅफिकचा अर्थ होतो. अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट्स छोटे मोठे झालेले आहेत. पण अशा पद्धतीने का पार्किंग इथे करून जातात लोक याबद्दल अजून कळलेलं नाही. तर ह्याबाबत दखल घेण्यात यावी. अंधेरी कुर्ला रोड अंधेरी कुर्ला रोड या ठिकाणीचे हे कदमवाडीचा समोरचा भाग आहे. मरोळ पाईपलाईन या ठिकाणी जाणारी ही जी वाट आहे, या ठिकाणी सुद्धा एक सिग्नल आहे, पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला अनधिकृत पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हा मरोळ पाईपलाईनच्या शेजारचा भाग आहे, ज्या ठिकाणी हे गॅरेज आहे. हे अनेक पार्किंग आहेत ज्या पद्धतीने ट्रॅफिक जाम होत असतं. मरोळ बाजार आहे, या मरोळ बाजारामध्ये अशा पद्धतीने ट्रॅफिक जाम असतं. शनिवारच्या दिवशी तर बघायला नको अशा पद्धतीची परिस्थिती असते. आणि या ठिकाणी काय कारवाई होते हे बघण्यासारखं आहे. कारण मरोळ मार्केट हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी आहे, पण ज्या पद्धतीने या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा या अनलिगल पार्किंगला दिल्या जातात, तर ते का दिल्या जातात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हे आहे मरोळ मच्छी मार्केट आणि या ठिकाणी सुद्धा नेहमी घाण असते, तो भाग वेगळा, आणि त्यानंतर ट्रॅफिक जाम अशा पद्धतीने पार्किंग उभं लावून ठेवण्यात आलेलं असतं. हे रॉयल बार आहे, याच्या समोरचा सगळा भाग. हा रस्ता अत्यंत मोठ्या प्रकारे ट्रॅफिकचा रस्ता आहे, पण त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन सुद्धा आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात येत आहेत. तर ट्रॅफिक चौकी मुळात काय करते हा मोठा प्रश्न आहे. ही सगळी पार्किंग अनधिकृत पार्किंग या ठिकाणी असते. मरोळ मार्केट मधली पार्किंग आहे सगळी ही. तर अशा पद्धतीने हा रस्ता नेहमीचा ट्रॅफिकचा रस्ता असताना लोकांना चालायला जागा मिळत नाही आणि फुटपाथवर अशा पद्धतीने स्टॉल तर आहेतच, पण कशा पद्धतीने हे ट्रॅफिक लोकांना त्रास देतं हे आज बघण्यासारखं आहे. वाहनं पार्किंग करून बिनधास्त जातात, पण ज्या ठिकाणी ट्रॅफिकला लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी ट्रॅफिक लक्ष देत नाही असं या ठिकाणी सांगावं लागेल. सुद्धा नो पार्किंगचा बोर्ड असताना सुद्धा या ठिकाणी पार्किंग होत असताना आपण बघत असतो. या सगळ्या पार्किंग आणि इथे बगडका कॉलेज सुद्धा आहे, परत शाळा आहे या ठिकाणी. घनश्याम पोद्दार विद्यालय आणि ही खाऊ गाडी या ठिकाणी उभी आहे बघा. हे काय कशा पद्धतीने इथे उभी असते, का उभी असते, कोणाच्या आशीर्वादाने उभी असते. ही बरोबर घनश्याम पोद्दार स्कूल याच्या बाहेर उभी आहे, मेट्रो स्टेशनच्या खाली, जेबी नगर या ठिकाणी बघा. मेट्रो स्टेशन च्या खाली हे टेम्पो आहेत. हे टेम्पो दिवस रात्र इथे उभे असतात आणि रात्रीच्या वेळेला बेवारस पद्धतीने या ठिकाणी उभे करून हे अशा पद्धतीने या ठिकाणी हे टेम्पो आहेत. या ठिकाणी अनलिगल पद्धतीने धंदा केला जातो. या ठिकाणी शूज विक्री आणि अजून काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी. हे टेम्पो इथे 24 तास उभे असतात, तर कोणाच्या आशीर्वादाने उभे असतात असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि हा धंदा रात्रीचा चालत असतो. या ठिकाणी शूज विक्री वगैरे अशा पद्धतीने हे केली जाते. आणि अनधिकृतरित्या या मेट्रो स्टेशनच्या खाली ही पार्किंग करण्यात आलेली आहे. आपण आहोत बगडका कॉलेज या ठिकाणी, जेबी नगर. अशा पद्धतीने या पार्किंग दिवस रात्र हे टेम्पो उभे आहेत. तर आपल्यासोबत सुभाष सावंत साहेब आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांचा विषय आहे की अंधेरीमध्ये ट्रॅफिक कधी कमी होणार. ज्या पद्धतीने मेट्रो आहे
अनेक सबवे नवीन तयार होतात, पण तरी सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिक अंधेरीची कमी होताना दिसत नाही. सुभाष सावंत साहेब, आपला प्रश्न आहे की या ठिकाणी ट्रॅफिक अंधेरीची कमी होत नाही, तर का कमी होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? मला तर वाटतं की अंधेरी कुर्ला रोड, घाटकोपर लिंक रोड, चकाला आणि बगडका रोड, अंधेरी कुर्ला रोड होली फॅमिली स्टेशन पासून, होली फॅमिली चर्च पासून ते मिठी रिव्हर पर्यंत आपलं वाहतूक खातं जागा आहे की झोपलाय, हे फार मोठा एक प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी गाड्यांच्या बाबतीमध्ये बिचारा गाडीवाल्यांना त्रास देतात, त्यांचे फोटो काढतात आणि आपला हिशोब किताब काय करायचा आहे ते करतात. अनेक वेळा मी गोलपाट समोर असणाऱ्या 6 विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, बोललो की खऱ्या अर्थाने हा पूर्ण विभाग एक निष्क्रिय वाहतूकच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. मग तो गुंडवली गाव स्टेशनचा रोड असू दे किंवा या जी नावं घेतलेली आहेत त्या नावांचा रोड असू दे, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मला या ठिकाणी वाहतूक कमिशनरला सांगावंसं वाटतं की जर वेळ पडली तर काही शिष्टमंडळ आपल्या कॅबिनमध्ये येणार आहे. दुसरी गोष्ट, हे खातं आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, त्यांच्या निदर्शनात आणणार आणि मग जो संबंधित अधिकारी आहे त्याला सस्पेंड केल्याशिवाय गत्यंतर होणार नाही, हा माझा जाहीर इशारा आहे. प्रश्न एक आहे, जराशी मोटरसायकल स्कूटर ही कॉलेजच्या बाहेर उभी राहिली, बँकेच्या बाहेर उभी राहिली, हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहिली, मेडिकलच्या बाहेर उभी राहिली, त्यांना ताबडतोब उचलून अधिकारी घेऊन जातात. पण जिथे खरी अडचण आहे, जिथे खरा प्रॉब्लेम आहे, जसं आता या अंधेरी घाटकोपर लिंक रोड आता मी दाखवणार आहे तुम्हाला, त्या अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरती व्यापारीकरण चाललेलं आहे. व्यापारीकरण, गाड्या बाहेरून आणतात, विकतात, त्या रोडवरती जेवायला वाढतात, सगळं म्हणजे काय चाललंय या विभागात तुम्हाला माहिती नाही. अतुल भाऊ, ही जी कॅसेट बनणार आहे ती कॅसेट आपण आयुक्तांना पाठवावे. आयुक्तांना विनंती करीन, जे कोणी वाहतूकचे आहेत ती जागे व्हा आणि या विभागाची पाहणी करा. अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहू नका. तुम्हाला कार्डिनल ग्रेसेसचं एक उदाहरण सांगतो. 50 ते 60 मोटरसायकल रस्त्यावर रिपेअरिंग करतात. अनेक वेळा त्या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, पण तिकडनं एकही मोटरसायकल अधिकृत उचलली जात नाही. पण बिचारा गरीब लोकांच्या मोटरसायकल, रिक्षावाल्याला चार्ज मारणं, गाडीवाल्याला चार्ज मारणं, जिथे जिथे गॅरेज आज अनधिकृत आहेत तिथे काही कारवाई होत नाही. मी आपल्याला शुक्रवारपर्यंत वेळ देतो. या शुक्रवारी जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर शनिवारी शिवसेनेतर्फे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करू आणि त्यांचा लाईव्ह आमचे एकनाथ शिंदे साहेबांना कळेल, म्हणजे तुमच्यावरती कारवाई ही निश्चित ठरलेली आहे. हे गुरुद्वाराच्या बाजूला आहे, जमिनीवर चकाला गुरुद्वाराच्या बाजूला आहे. अशा पद्धतीने या वाहन जे विक्रेते आहेत, वाहन मोठे विक्रेते, कार विक्रेते, त्यांनी मोठ्या प्रमाणात पार्किंग या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. आपण बघू शकतो की हे रहदारीचा मोठा रस्ता, या ठिकाणी कमर्शियल ऑफिसेस आहेत, कॉलेज, शाळा आहे, तरी सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या पद्धतीने पार्किंग्स आहेत. तर हे पार्किंग का होतात अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी 100 मीटर चौकी आहे. बघा, अशा पद्धतीने हे पार्किंग झालेलं आहे. कार जायंट यांचं अनेक मोठ्या प्रकारचं या पार्किंग आहे. तर का होतं, कोणाच्या आशीर्वादाने होतं असं या ठिकाणी हे विचारण्यात आलेलं आहे. खूप मोठा रस्ता अडवण्यात आलेला आहे या ठिकाणी. जर ट्रॅफिक कंट्रोल आहे ह्यांना या गोष्टीची माहीत असताना सुद्धा का अशा पद्धतीने कारवाई होत नाही, कोणाच्या आशीर्वादाने, कृपेने हे चालत असेल
हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आपण बघू शकता की हे गुरुद्वारा आहे, हे गुरुद्वारा आहे चकाल्याचं अशा पद्धतीने, आणि या ठिकाणी हे पार्किंग आहे. गेली अनेक दिवस हा प्रश्न प्रलंबित आहे, पण कोण प्रश्न उचलणार? त्या ठिकाणी सुभाष सावंत यांनी विषय मांडलेला आहे की काय हे ट्रॅफिक होतं, कोणाच्या आशीर्वादाने ट्रॅफिक होतं. हे हॉटेल रॉयल क्लासिक ह्याच्या बाहेरचं हे पार्किंग आहे, घाटकोपर लिंक रोड या ठिकाणी आपण बघू शकतो. हे पार्किंग सगळं आहे. किती मोठ्या प्रमाणात कार इथे आणि प्रायव्हेट कार्स उभे आहेत जे विकायला या ठिकाणी ठेवण्यात येतात, विक्रीसाठी ठेवण्यात येतात, ते पार्किंग करून ठेवतात. तर ट्रॅफिकचं लक्ष, 6 ट्रॅफिक चौकी नेमकं मुळात काय करते हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. हे बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो की कार अँड स्टाईल अशा पद्धतीने अनेक या ठिकाणी पार्किंग्स आहेत. जाऊ द्या, ही फर्स्ट चॉईस म्हणून आहे, बाय सेल अँड एक्सचेंज कार. बघा, आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी ही पार्किंग त्यांच्या पद्धतीने केल्यात आले. शहीद भगतसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातलं हे सगळं पार्किंग आहे. फक्त त्यांचा गेट सोडलेला आहे कारण की ती प्रायव्हेट सोसायटी आहे. बाकी सगळं पार्किंग रस्त्यावर आहे. जर एखाद्या सामान्य माणसाची गाडी जर रस्त्यावर उभी असेल तर ती लगेच टोईंग केली जाते, त्याला फाईन बसतो मोठा. मग या ठिकाणी ह्यांना फाईन बसत नाही का? आणि कशा पद्धती बस स्टॉप अडवलेलं आहे बघा. हे समोर बस स्टॉप आहे भगतसिंग, हे बस स्टॉप आहे समोर, आणि हे बस स्टॉप सुद्धा या ठिकाणी लोकांना दिसत सुद्धा नाही अशा पद्धतीने बस स्टॉप आहे. तर हे का होतं? अंधेरी विभागामध्ये ट्रॅफिक चौकीवर हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. तर कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं होते असं? हे मोठे ट्रक्स या ठिकाणी पार्किंग केलेले आहेत. पार्वती सोसायटी आहे या ठिकाणी, घाटकोपर लिंक रोड. बघा, हे सगळे पार्किंग अनधिकृत पार्किंग, एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅरेज आहे, या गॅरेजची पार्किंग आहे. घाटकोपर लिंक रोड बघा, आपण बघू शकता अंधेरी भारत संचार निगम लिमिटेडच्या बाहेर हा सगळा भाग आहे. आणि या ठिकाणी हॉटेल आहे. पार्किंग नाही, पण बाहेर सगळी पार्किंग. हा, ड्रॅगन फ्लाय हॉटेल, या ड्रॅगन फ्लाय हॉटेलच्या बाहेर सुद्धा अशा पद्धतीने सगळं पार्किंग करण्यात आलेलं आहे. पार्किंग होती तिथे रेस्टॉरंट झालंय, आणि पार्किंगच्या इथे अनधिकृत पद्धतीने रेस्टॉरंट बाहेर शेड मारून केलेलं आहे या ड्रॅगन फ्लायनी, आणि पार्किंग त्यांची बाहेर करतात. तर ह्यामध्ये एक सपोर्ट असतो आणि त्या सपोर्ट शिवाय हे कामं होत नसतात. तर हा सपोर्ट कोणाचा असतो हे आपण बघू शकता. बघा, हे सगळं पार्किंग रस्त्यावर आहे. शाळा कॉलेजेसची मुलं असतात, ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर चालत असतात. आपण नेहमी बघत असतो की सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला जातात तेव्हा अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत. तर कशामुळे? तर हे अशाचमुळे की ज्या पद्धतीने अनधिकृत पार्किंग ज्या फुटपाथच्या बाजूला लागून असते, तर त्या ठिकाणी ते फुटपाथवर विक्रेते असतात छोटे मोठे, आणि त्यानंतर बाहेर पार्किंग लागल्याशिवाय जनतेने नेमकं चालायचं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि म्हणूनच असे मोठे आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांचे अपघात वगैरे होताना पाहिलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सगळं अनलिगल पार्किंग सगळं रस्त्यावर आहे. पण हे कारवाई कुठे करायची हे ट्रॅफिकला विशेष सांगायची गरज नसते. ते त्यांच्या पद्धतीने जिथे कारवाई करायची तिथे गोरगरिबांवर कार्य करतात असं म्हणणं आहे. पण ज्या पद्धतीने हे अनलिगल पार्किंग होतं त्या ठिकाणी का लक्ष दिलं जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. संत तुकाराम मनोरंजन मैदान हे घाटकोपर लिंक रोड या ठिकाणीच आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा जिथे जागा मिळेल, मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी हे कार विक्रेते असतात, गॅरेजवाले असतात, आणि अशा पद्धतीने सगळे ट्रक टेम्पो हे या ठिकाणी उभे असतात. आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने खासदार रवींद्र वायकर साहेब यांनी महानगरपालिकेत सुद्धा हा प्रश्न उचलला होता की अनधिकृत पार्किंगवर आपण काय कारवाई करणार आहात, मला 8 दिवसात कारवाई करून पाहिजे. तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन जागा झालं आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे बघा, इथे टँकर्स आहेत, कचऱ्याच्या गाड्या आहेत, मोठ्या प्रमाणात कचऱ्याची गाडी ठीक आहे, इथे त्यांचं ऑफिस आहे, पण अशा प्रमाणे टँकर्स आहेत, वॉटरचे टँकर्स आहेत. हे कमर्शियल ऑफिस आहेत, आपण बघू शकता. या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या पद्धतीने पार्किंग करण्यात आलेली आहे. रिहॉन्स जिम ह्याच्या जवळील हे सगळं आहे. जवळ चालतो, आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात टँकर्स या ठिकाणी हे आहे. हे प्रायव्हेट वॉटर सप्लायर आहेत.
आपण बघू शकता. आणि अगदी जवळ ट्रॅफिकची मोठी सहार चौकी आहे. आपण बघू शकतो की कशी कारवाई होत असेल आणि कुठल्याही प्रकारचं बंधन यांना नाही. तर ते का बंधन नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एखादी सामान्य माणसाने लावलेली गाडी ही ताबडतोब कारवाई केली जाते, पण या ठिकाणी आपण बघू शकतो की ही अनधिकृत पार्किंगला कुठल्याही प्रकारचा चाप या ठिकाणी बसवला जात नाही. हे बिस्लरी रोड समोरील भाग आहे. अशा पद्धतीने टँकर समोर सुद्धा उभे आहेत, टेम्पो पण आहेत. समोर हे आम आदमी पार्टीचं ऑफिस आहे, याच्या खाली हे सगळं टेम्पो उभे आहेत. ही बस आहे उभी, अनधिकृत पार्किंग केलेली आहे. सॅटेलाइट बिल्डिंग आहे. तर अशा पद्धतीने जर अनलिगल पार्किंग अंधेरीमध्ये होत असेल तर मग ट्रॅफिक का जाम होणार नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असताना सुद्धा या गोष्टीवर का बंधनं घातली जात नाही. टँकर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, कारण की इथे प्रायव्हेट वॉटर सप्लायर आहे आणि त्याच्या पद्धतीने या पार्किंग सगळ्या करण्यात आलेल्या आहेत. टीव्हीएस कंपनीचे पार्किंगच झाले. हो, 12 गाड्या उभ्या. सॉल्डर पार्क हे प्रसिद्ध असं सॉल्डर पार्क आहे आणि त्याच्या विभागातील हा परिसर आहे. टीव्हीएस हा सॉल्डर पार्क अत्यंत प्रसिद्ध अंधेरी मधलं घाटकोपर लिंक रोडचं, त्या ठिकाणी सगळं अनधिकृत पार्किंग हे या ठिकाणी उभं असतं. हे सगळे कार्स उभे आहेत, प्रायव्हेट कार सुद्धा आहेत. अशा पद्धतीने हे सगळं पार्किंग अंधेरीमध्ये जर होत असेल तर मग ट्रॅफिक का होणार नाही अंधेरीमध्ये. इथे खूप मोठ्या प्रमाणात या घाटकोपर लिंक रोडला कार विक्रेते आहेत आणि त्यांच्यामुळे बघायला गेलं तर हा सगळा रस्ता जो आहे तो कार विक्रेत्यांची पूर्ण लिस्ट वाहतूक अधिकाऱ्यांकडे आहे आणि कार विक्रेत्यांची संपूर्ण माहिती ही वाहतूक अधिकाऱ्यांकडे आहे. तरी सुद्धा या गोष्टी या ठिकाणी होत असतात. तर ते का होतात हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आपण बघू शकतो. हे कार विक्रेते, हे कार विक्रेते आहेत, 20 गाड्या, गॅरेज आहे. अशा पद्धतीने सगळं हे अंधेरीमध्ये घाटकोपर लिंक रोड असा संपूर्ण अंधेरी विभाग हा संपूर्ण ट्रॅफिकने व्यापला जातो. कारण की तेच की या ठिकाणी अनधिकृत पार्किंग ज्या पद्धतीने होतं त्यामुळेच या अंधेरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न नेहमी आपण न सुटताना पाहिलेला आहे. गॅरेजेस आहेत, दोन्हीकडे वाहनं उभी आहेत. फक्त मधला रस्ता आहे जो वाहन जाऊ शकतात. मग जनतेने चालायचं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळे अपघात होतात. या ठिकाणी शाळा वगैरे आहेत. खूप 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 मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे, कारण की वाहनं अनलिगली या ठिकाणी पार्किंग केली जातात. श्री भगतसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याच्या बाहेरील हा भाग आहे घाटकोपर लिंक रोड. वेलोसिटी कार ह्याचं खूप मोठ्या प्रमाणातलं पार्किंग हे सुद्धा रस्त्यावरच आहे. वेलोसिटी कार विक्रेते आहेत मोठे, त्यांची सगळी पार्किंग ही रस्त्यावर आहे. त्यांच्याकडे जागा नाही पण ते बिझनेस मोठ्या प्रमाणात करतायत आणि अशा पद्धतीने आपल्या अंधेरीच्या या कुर्लारोडच्या लागून घाटकोपर लिंक रोड हा मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशनच्या खाली जी वाहतूक आपण पाहिली अशा पद्धतीने सगळी वाहतूक जी आहे ती अनलिगल पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम होताना आपण बघू शकतो. या ठिकाणी कोहिनूर कॉन्टिनेंटच्या बाहेर सुद्धा अशा पद्धतीने पार्किंग असतात
ते मेट्रो स्टेशनचा खालचा भाग आहे. या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, कमर्शियल ऑफिसेस आहेत आणि या ठिकाणी लोकांना चालायला त्रास होतो, त्याचसोबत वाहन चालकांना सुद्धा वाहनं चालवायला त्रास होतो. हे अनलिगल सगळं रस्त्यावरचं फूड प्लाझा आपण बघू शकतो की हे एक्झॅक्ट कोहिनूर कॉन्टिनेंटल जेबी नगर विभागाच्या शेजारी हे सगळं रस्त्यावरचं फूड प्लाझा आपण बघू शकतो. हे आहे सहारा प्लाझा. याच्या बाहेरील सगळं आहे अनधिकृत विक्रेते. जर अशा पद्धतीने अनधिकृतरित्या जर रस्ता ब्लॉक केला जाईल तर मग सामान्य जनतेने कुठून चालायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यासोबत अनधिकृत पार्किंग या सगळ्या विषयाला धरून या सहार प्लाझा कुर्ला रोड सहार प्लाझा जवळचा हा भाग मरोळ मार्केटच्या समोरील विभाग जेबी नगर. या सगळ्या मोठ्या जे टँकर्स आहेत ते या ठिकाणी डबल पार्किंग मध्ये उभे आहेत. डबल पार्किंग मध्ये कार जरी उभी असेल छोटी तरी त्यांना मोठ्या प्रमाणात फाईन असतो. मग या ठिकाणी मोठे ट्रक जर डबल पार्किंग मध्ये उभे आहेत तर मग याच्यावर का कारवाई होत नाही. हे सहार प्लाझाच्या जवळ जेबीनगर मरोळ मार्केटच्या समोरचा हा सगळा भाग डबल पार्किंग मध्ये या ठिकाणी टँकर्स उभे आहेत. सगळ्या गाड्या या मरोळ मार्केट शनिवार बाजारच्या समोरील हा भाग मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टच्या सगळ्या गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. एकावर एक कारवाई आणि दुसऱ्यावर दुसरी पद्धतीने त्यांना बगल देणं, तर हे का असं होत असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोंडी विटाचा हा समोरचा रस्ता आहे, त्याच्या समोरील सगळं हे फूड प्लाझा. सामान्य जनतेसाठी रस्ता आहे कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विटाचा रस्ता आहे, कोंडी विटा समोरील हा भाग सगळं अनधिकृत पार्किंग. तर अंधेरीमध्ये ट्रॅफिक कधी कमी होणार या विषयाला धरून आपण बघत असतो की हे नाईट लवर्स बार आहेत, त्याच्या बाहेरील सगळे पार्किंग आहे. म्हणजे मुंबईमध्ये रस्त्यावर जर पार्किंग असेल तर मग वाहनं चालणार कुठून, सामान्य जनता सुद्धा कुठून चालणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि नेहमी एकच बोंब असते की मुंबईमध्ये ट्रॅफिक कमी होत नाही. तर ट्रॅफिक का कमी होत नाही त्याचं कारण असं आहे की रस्ते मोकळे नसल्यामुळे हे ट्रॅफिक मुंबईमध्ये कधीच कमी होणार नाही. जर अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कारवाई केली आणि कार्य केलं तर इमानदारीने काम केल्यावर या ठिकाणी कधीच ट्रॅफिक होऊ शकत नाही. आपल्याला इथे एकही ट्रॅफिक हवालदार शिपाई आपल्याला दिसला नाही. जेबीनगर हा बरगतचा एरिया आहे, कमर्शियल एरिया आहे, शाळा कॉलेजेस आहे, पण एकही ट्रॅफिकचा कॉन्स्टेबल आपल्याला बघायला मिळाला नाही. एवढ्या आपल्या चक्रामध्ये आपण बघितलं, सगळं सविस्तर बघितलं हे सगळं ट्रॅफिक कदमवाडीमधलं. अशा पद्धतीने हे सगळं कदमवाडीमधलं हे ट्रॅफिक आहे. लोकांनी आज कदमवाडीत जायचं कसं, या ठिकाणी शाळा आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. नमस्कार, मी अतुल जैन, आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्यासोबत सुभाष कांता सावंत जे आहेत, जे विलेपार्ल्याचे विधानसभा प्रमुख आहेत शिवसेनेचे. सावंत साहेब, ज्या पद्धतीने आज तुम्ही ट्रॅफिकचा जो प्रश्न उचलताय, काय सांगाल या अंधेरीमध्ये किंवा पार्ल्यामध्ये हा जो विभाग आहे हा कधी ट्रॅफिक मुक्त होतच नाही, हा मोठा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. साहेब, काय सांगाल याविषयी? खरं म्हटलं तर मी तुमचे आभार मानेन की तुम्ही आम्हाला सहकार्य करण्याची भावना जी ठेवलेली आहे. आज गेली कित्येक दिवस पार्लेला व अंधेरीला वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला. वाईट एकाच गोष्टीची वाटतं की हे जे वाहतूक अधिकारी आहेत त्यांचं काय इंटेन्शन आहे मला माहिती नाही, मी ते बोलू इच्छित नाही. पण एक विषय तर असा जरूर आहे की एक साधारण मोटरसायकलवाला बँकच्या बाहेर लावली गाडी तर ती उचलली जाते, कॉलेजच्या बाहेर गाडी लावली ती उचलली जाते, मेडिकलच्या बाहेर लावली ती उचलली जाते.
काय प्रकार आहे? काय म्हणून तुम्ही करतात? सर्वसामान्य स्कूटर मोटरसायकलवाला बिचारा कर्मचारी असतो, कोण आईच्या औषध आणायला असतो, अशा वेळेला पण तुम्ही त्या गाड्या उचलता आणि नसेल तर नंबर बिंबर मारता. मग हे जे एवढं आज तुमच्या माध्यमातून जे चॅनलवर दाखवणार आहे, त्या गाड्यांवर किती कारवाई केली हा माझा शहर विमानतळ प्राधिकरणाला प्रश्न आहे. अनधिकृत पार्किंग, टेम्पो ट्रक्स वगैरे. आता तुम्ही शेकडोनी गाड्या रस्त्यावर आडव्या तिडव्या व्यापारीकरण सगळं सगळं होत आहे, बघवत नाही हो. आता सहन करण्याच्या पलीकडे गेले आणि आता सहन करण्याची शक्ती देखील राहिलेली आहे. मी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की साहेब, हे आयुक्त आहेत, जे संबंधित अधिकारी आहेत, त्यांना तुमचं इंजेक्शन द्या, म्हणजे बरोबर कामावर करतात. आणि मला खात्री आहे शिंदे साहेबांच्या कामावर गेल्यानंतर 1 to 1 ते होऊन त्याच्यावर कारवाई होणार. तरी पण मी आज शुक्रवारपर्यंत वेळ देतोय वाहतूक अधिकाऱ्याला या 6 विमानतळात. जर त्यांनी ह्याच्यावर कारवाई केली नाही आणि आम्हाला वाटलं की करत नाही, तर मी नागरिकांसहित त्यांच्या बीच चौकी जी आहे त्यांची बिस्लरी चौकी, त्या बाहेर उपोषणाला बसणार आहे. आणि सत्ता माझी आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांना कळू द्या की बाबा आपला एक पदाधिकारी का उपोषणाला बसलाय, कशासाठी उपोषणाला बसला, किती मिसगाईड आपण करता आहात, काय पद्धतीने करता, हे सगळं करणार. पण वाहतूक अधिकाऱ्याला असं करता येणार नाही. सिग्नलवर जरा सिग्नल तोडलं तर कारवाई, आणि सिग्नलवरतीच टेम्पोचा गॅरेज, सिग्नलवरती स्कूटरचं गॅरेज. हे काय परवानगी दिली आहे का? माझं असं मत आहे, परवानगी दिली आहे का ना? नाही दिली. पण आता काय झालंय, आता गप बसायची वेळ संपलेली आहे. आता वाहतूक अधिकाऱ्यांच्या पाठी लागून विलेपार्ले आणि अंधेरीतील जनतेला एक चांगली वाहतूक मिळावी हाच हेतू असणार. आज तुमच्या माध्यमातून अद्वितीय सुरुवात आहे, बहुत काम बाकी आहे. आणि त्याच्यासाठी जे करता येईल लोकांसाठी, म्हणजे स्कूटरवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले, टुरिस्ट गाड्या, सगळ्या गाड्यांसाठी आम्ही लढाई लढणार आणि ट्रॅफिक सरळ आणि सोपी करण्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार. साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की एखादा गोरगरिबांवर कारवाई होते, पण आपण आता पाहिलं ज्या पद्धतीने अनधिकृत जे बिझनेस करतात, टेम्पो ट्रक असतात, ट्रॅव्हलर्स असतात, हे बिनधास्तपणे गॅरेज, मोठे मोठे कारवाले आहेत, विक्रेते आहेत, आपण आता पाहिलं ज्या पद्धतीने ह्यांना अभय मिळतं, तर मग ते अभय त्यांना का मिळतं हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो साहेब. आता साहेब, हे काय उघड बोलण्याची गरज नाही. खरी गोष्ट आहे, उघड नाही बोलायचं. शेवटी बघा, कोणाच्या पोटावर आणि पाठीवर मारू नये असे आमच्या आईवडिलांनी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, आणि एकनाथ शिंदे साहेबांचं पण तेच आहे की कोणाच्या पोटावर आणि पाठीवर मारू नका, ज्याच्यामुळे त्याचं पूर्ण उभं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी त्या मताचा आहे आणि साहेब पण त्या मताचा. तरी पण आम्ही विनंती करतोय की तुम्हाला माहिती नसेल, कदाचित तुमच्या नजरेतून या सगळ्या गोष्टी गेल्या असतील, तर आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एकदा मेगाफोन घेऊन पूर्ण एरिया फिरतो, जागते रहो जागते रहो जागते रहो. त्याच्यानंतर तुम्हाला जाग आली तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या नशिबाचे धनी. तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने माजी नगरसेवक राहिलेले सुभाष सावंत साहेब गेले अनेक वर्ष अंधेरीचा त्यांना चांगला दांडगा अभ्यास आहे. आणि आपण नेहमी बघतो की ज्या पद्धतीने ट्रॅफिक जे कर्मचारी असतात, ट्रॅफिकचे हवालदार असतात, हे ज्या छोट्या गोरगरीब असतात त्यांना लिगल कायद्याने त्यांच्यावर कारवाई करत असतात, त्यांच्यावर फोटो काढून त्यांना फाईन बसवत असतात. पण ज्या पद्धतीने सुभाष सावंत साहेब यांचं म्हणणं आहे की अंधेरीमध्ये ट्रॅफिक का कमी होत नाही, तर त्याचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने हे कमर्शियल व्हेकल्स जे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उभे असतात, ह्यांचं काय करायचं आणि यांना कोणाचा आशीर्वाद आणि अभय मिळतं. तर ज्या पद्धतीने हे सांगण्यात आलं की जेबीनगरचा कोहिनूर कॉन्टेनर असो, घाटकोपरचा लिंक रोड असो, या ठिकाणी जे मोठे कमर्शियल व्हेकल्स आहेत त्यांच्यामुळे होणारा हा जो मोठा ट्रॅफिकचा अडथळा आहे हा कधी कमी होणार. आणि त्यालाच धरून अंधेरीमध्ये अनेक ठिकाणी जे कमर्शियल व्हेकल्स आहेत त्यांना जर कुठेतरी आळा बसवला तर आणि तरच या अंधेरीमध्ये ट्रॅफिक हे कमी होईल असं सांगता येत आहे. आणि त्याच पद्धतीने सुभाष सावंत साहेब यांनी विडा उचललेला आहे
की जर या ठिकाणी येणाऱ्या शुक्रवारपर्यंत जर याविषयी कारवाई नाही केली गेली 6 ट्रॅफिक चौकीच्या वतीनं, तर मोठं आंदोलन या ठिकाणी शिवसेना यांच्या वतीनं होणार आहे. तर मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये बघूया पुढे कशा पद्धतीने ट्रॅफिक चौकी कारवाई करते आणि त्यासोबत सुभाष सावंत साहेब हे सुद्धा कशा पद्धतीने यापुढे आंदोलन करणार आहेत हे पुढच्या बातमीत तुमच्यासमोर घेऊन येईन. मी इथेच थांबतो. थँक्यू. जय जय महाराष्ट्र.